तर ते इथं उपस्थित राहून सर्व काम करू आणि अजून आमच्या मागे 4 माणसं घेऊन येऊ. नक्कीच यस, हे होते आमचे सागर. वेल प्लेड. पुढच्या मॅचसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील. चला पुढचा सन्मान करूया आपण. आमचे संघ मालक आमचे आदित्य एंटरप्राइजेसचे दिनेश दादा बेडेकर, या आपण आपला सन्मान इथे केला जाईल. दिनेश दादा बेडेकर मी दिनेश दादांना विनंती करतोय. त्यानंतर बघा आदित्य आपण सुद्धा या. आदित्य बेडेकर, आमचे समर्थ लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जातील. संघाचे संघ मालक आमचे दिनेश दादा बेडेकर आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहताय. यस, कारण मी बऱ्याच वेळा पाहतो दादा कुठे फारसे जात नाही, कारण आपण पाहू. परंतु या स्पर्धेला ऑक्शन सोहळ्यासाठी सुद्धा आले होते आणि आज मात्र आलेत या स्पर्धेला आणि त्यांच्या टीमला अगदी सपोर्ट करण्यासाठी. त्यांचं स्वागत करूया. आमचे आदित्य आहेत. आदित्यांनी स्वतः फोन केला होता की आम्हाला एक संघ पाहिजे, संघ घ्यायचा आहे, आम्ही टीमला पुरस्कृत करू आणि अगदी त्यांनी खूप चांगलं काम केलंय. त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांचा सन्मान आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. या ब्लिसला चांगला फटका इनसाइड आउटला घेतलाय आणि बॉल देखील चाललाय सीमा पार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथून 4 धावा येताना पाहायला मिळतील. सुरुवात चांगली राहिली आहे फलंदाजाची. पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पहिला बॉल डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर प्रेशर थोडंसं क्रिएट करताना पाहायला मिळतोय तो गोलंदाजावर. केतन तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवर अगदी पाहताय मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय, परंतु टीमची धावसंख्या पाहिली तर बिनबाद 8 धावा धावफलकावर लागल्यात. 8 धावा धावफलकावर लागल्यात. थोडंसं पाहिलं गेलं तर मॅनेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 2 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आणि त्याचाच फायदा फलंदाज उचलतो. या ब्लिसला फटका चांगला, फिल्डर देखील पोहोचता राहिलेत बॉल पर्यंत आणि पहिली हॅट्रिक इथून चौकारांची पूर्ण करतोय पहिल्या षटकामध्ये. अगदी सिद्धांत तुम्ही पाहताय फलंदाज ऑन स्ट्राइक एंडला. कमालीची सुरुवात. पहिला बॉल जरी डॉट झाले परंतु लागोपाठचे 3 बॉलवर 3 चौकार इथे पाहायला मिळाल्यात. अफलातून बॅटिंग. सुरुवात चांगली राहिली आहे. टीमची धावसंख्या पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचल्या. बिनबाद अगदी ही जोडी तुम्ही पाहताय आणि सुरुवात चांगली पाहायला मिळाली आहे. केतनला इथून कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण की मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्या हाती अगदी पाहिली तर टीमची जबाबदारी सोपवली गेली आहे आणि ती आता तेथून त्यांना चांगली पेलावी लागेल. चांगली ओव्हर मात्रेतून टाकणं हे गरजेचं आहे. सिद्धांतला पाहिलं तर सुरुवात चांगली करतोय. इथून विचार केला तर 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अंतिम 2 बॉल आहेत, विकेट्स घ्यावा लागतील. या ब्लिसला पाठीमागे वळून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु या ब्लिसला योग्य ते लेंथवर आता इथून गोलंदाजी करण्यास सुरुवात केली अंतिम क्षणाला आणि इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या पाहिली तर 12 धावा आहेत बिनबाद अद्यापपर्यंत तुम्ही पाहताय. त्यानंतर बघा आमचे मिलिंदजी पाटील कोडावे यांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. मिलिंदजी पाटील आपलं स्वागत असेल.
या ब्लिसला बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचलाय बॉल खाली. इथून पाहिलं गेलं तर सिद्धांत 3 चौकार लगावले होते केतन या गोलंदाजाच्या अगेन्स्ट, परंतु अंतिम बॉलवर केतन परतावलं सिद्धांतला डकआउट मध्ये आणि पहिला धक्का पहिल्याच ओव्हर मध्ये. इथून पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथून झालाय समाप्त. टीमची धावसंख्या पाहिली तर 12 धावा आणि 12 धावेंवर सिद्धांत इथून बाद होताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली करून दिली टीमला, परंतु अंत पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं इथून होईल. अगदी पाहिलं गेलं तर टीमचा न्यू बॅटर दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आविष्कार पाटील. अगदी पाहिले गेले तर संघाचं नेतृत्व तुम्हाला करताना पाहायला मिळेल. आदित्य एंटरप्राइजेसचे कर्णधार आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 3ऱ्या क्रमांकावर. सुरुवात चांगली राहिली होती सिद्धांतची, परंतु केतननं अंतिम बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. 7 पाहिलं गेले तर फिल्डरची त्या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली आहे. प्रॉपर बॉलवर नजर ठेवली आहे. अगदी पाठीमागचा पाय थोडासा फोल्ड केला आणि प्रॉपर कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. पहिला धक्का लागलाय, परंतु आविष्कार पाटील 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालेत आणि गोलंदाज एका साईडला पाहिलं तर कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यास सुरुवात करतील. 2ऱ्या षटकाला प्रतीक उद्दार संघाचे संघनायक आहेत आगे गावदेवी आई नंदादेवी 11 नांदगाव संघाचे अगदी कर्णधार तुम्ही पाहताय. प्रतीक उद्दार गोलंदाजी मार्कवर इथून सज्ज आहेत. या ब्लिसला फुल्लर लेनचा बॉल अगदी पाहिलं गेलं तर ऑफ ड्राईव्ह इथे चांगला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, मिस फिल्डिंग झाली आहे. जिथे सिंगल होती लगेच कन्वर्ट केल्या दुहेरीमध्ये आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. 2च्या मदतीनं 1 बाद असताना 14 धावा धाव फलकावर लागल्यात. 5 षटकांची मॅच आहे. बॅटिंग करताना संघ तुम्ही पाहता आदित्य एंटरप्राइजेस हा संघ. या ब्लिसला बॉलरच्या अगदी ओव्हर द हेड न खेचलाय बॉल, अगदी स्ट्रेट ड्राईव्हला बॉल चाललाय सी मारेशा पार आणि येतोय चौकार. इथून पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा प्रयत्न करत होता, परंतु फलंदाजांना ओळखले लेंथ आणि त्यानंतर मात्र चांगला फटका सजवला, कारण की गॅप होते आणि व्ही शेप मध्ये हा फटका सजवला. गॅप आणि गॅप मधनं या 4 धावा पाहायला मिळतात. प्रतीक उद्दारच्या अगेन्स्ट हा पहिला चौकार आला. टीमची धावसंख्या इथून पुढे वाटचाल करेल. अगदी जयदीपबाई नांदगाव त्यांच्याकडनं चेतन कुटलेला जर 2 षटकार लगावलेस तर 2000 रुपये असणार आहेत. चांगली बक्षीस अगदी पाहिलं गेले तर पहिल्या षटकामध्ये लगावले गेले त्यांच्याकडनं, परंतु चेतन कुटले आता इथून पाहिलं गेले तर लगावतील का 2 षटकार पाहणं देखील गरजेचं आहे. परंतु कमबॅक इथून प्रतीक उद्दार देखील करताना पाहायला मिळतात. धीम्या गतीचा बॉल आहे लोवर, अगदी पाहिलं गेलं तर सबमरीन डिलिव्हरी या वेळेसला केल्या. स्ट्रोक पाहिलं गेलं तर हेलिकॉप्टरनं उत्तर दिला या बॉलाला, परंतु 1 धाव कंप्लीट झाल्या. 1 धावेच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 19 धावा धाव फलकावर लागल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. अंतिम 2 बॉल आविष्कार पाटील ऑन स्ट्राइक एंडला. अद्यापर्यंत एकही बॉल या फलंदाजांना फेस केला नाहीये, परंतु या वेळेसला मोठा फटका सजवायचा होता. वेग प्रतीक उद्दार कडे होता आणि वेग मात्र ते प्रचंड या बॉलवर पाहायला मिळालाय आणि इथून डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. प्रतीक उद्दार चांगली गोलंदाजी करतोय. संघाचा संघ नायक आहे. अगेन्स्ट 1 चौकार आलाय, परंतु कमबॅक चांगला केलाय. त्यानंतर पाहिलं गेलं तर आविष्कारला उभं ठेवलंय. या वेळेसला शक्तीपेक्षा युक्ती आणि बॅटची लागलेली एज आणि त्यानंतर प्रभाकर टकलेनं घेतलेली झेल. धक्का क्रमांक पाहिलं गेलं तर 2रा लागलाय. कॅप्टनची विकेट मात्र प्राप्त केल्या आणि आविष्कार पाटील बॅक टू द डगआउट. इथून चला ड्रिंक्स न्यायचं आहे 12th मॅन. येस, पाणी जर लागेल तर आपण लगेच सांगायचं आहे. इथून पाहिलं गेलं तर चला पाणी घेऊन जायचं आहे. इथून पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी प्रभाकर डकलेनं पाहिलं गेलं तर चांगलं विकेट प्राप्त केलं. प्रतीक उद्दार गोलंदाज होते आणि चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रभाकर टकलेच्या माध्यमातून बॅटची एज लागली आणि त्यानंतर
लगेच झेल टिपला गेला. षटक क्रमांक पाहिले तर 2 इथून झालाय समाप्त आणि टीमची धावसंख्या 19. 19 धाव फलकावर निश्चित लागले गेलेत. थोडीशी पडझड राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेलं तर सिद्धांत बाद झाला. त्यानंतर आविष्कार पाटील दुसऱ्या षटकामध्ये अखेरच्या बॉलवर अगदी पाहिलं गेलं तर इथून बाद झालेत. अगदी चांगलं नेतृत्व पाहिलं गेलं तर इथून करताना पाहायला मिळतात प्रतीक उद्धार. चांगली गोलंदाजी, 1 विकेट त्यांच्या नावावर राहिली आणि टीमची धावसंख्या 19 अद्यापपर्यंत तुम्ही पाहताय. 5 षटकांची मॅच आहे आणि चांगली धावसंख्या उभारावी लागेल. षटक क्रमांक इथून पाहिले तर तिसरं होईल सुरुवात आणि गोलंदाज पाहिलं तर पुन्हा एकदा केतन तुम्हाला पाहायला मिळतील. ज्यांना पहिलं षटक टाकलं होतं पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये त्यांना आणलं गेलं. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 1 विकेट त्यांनी अगदी पाहिलं गेलं तर सिद्धांत यांची प्राप्त केली होती. टोटल पाहिले तर 12 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या होत्या. प्रतीक उद्धारनं चांगली गोलंदाजी केल्या. चला विनंती असेल स्पीडअप करा प्लीज. आई नंदादेवी नांदगाव संघ केतन तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर या बॅलिसला बॅटची कडा लागली परंतु फ्लाय स्लिपला फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. 1 धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर दुसरं दशक मार्गस्थ लागले गेल्या. 20 धावा धावफलकावर लागल्यात. थोडंसं पडझड राहिली होती आदित्य एंटरप्राइजेस पाहिलं गेलं तर पलसपे टीमची परंतु धावा 5 षटकामध्ये चांगली उभारणं. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. या बॉलिसला पाहिले गेले तर टायमिंग जुलवल्या परंतु कव्हरच्या रिझन मध्ये फिल्डर आहेत त्या ठिकाणी तैनात. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. सिंगल डबलला आता इथून पाहिले गेलं तर महत्त्व देतात फलंदाज आणि देणं देखील फार गरजेचं आहे कारण की विकेट्स इथून त्यांना गमवायच्या नाही आहेत. धावा चांगल्या पद्धतीनं जमवायच्या आहेत आणि त्याच अनुषंगानं हे दोन्ही बॅटर आता बॅटिंग करतात मैदानाच्या आतमध्ये कारण की सिच्युएशन तशी आहे. रिक्स आता इथून पाहिल्या गेले तर तेवढी घेत नाही ती बॅटिंग लाईन आणि टीमची धावसंख्या 1च्या मदतीनं 21 धावा. शॉर्ट ऑफ प्लेनचा हा बॉल होता. पॉइंटच्या दिशेनं केलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी परंतु बॉल अगदी सीमा पार चाललाय. 4 धाव्यांसाठी चेतनच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. चौकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचले 29 या धावसंख्येवर. चेतन पुन्हा एकदा सज्ज होईल ऑन स्ट्राइक एंडला परंतु गोलंदाज केतन सज्ज. 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. या बॉलिसला अजून एक दिलाय तडाखा. फिल्डर फक्त बॉल पाहत राहिल्या. केतनच्या अगेन्स्ट टोकलाय
अगदी पाहिलं गेलं तर चेतन षटकार. अगदी पाहताय बर्फ डोक्यावर ठेवून हा फलंदाज बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की गोलंदाजाची लेंथ ओळखते आणि त्यानंतर त्याच रिझन मध्ये फटकेबाजी करतोय. ही गुणवत्ता तुमच्यामध्ये असणं फार गरजेचं आहे, कारण की गोलंदाज ज्या दिशेनं गोलंदाजी करतोय त्याच रिझन मध्ये खेळणं हे फार गरजेचं आहे. आणि तीच बॅटिंग चेतनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. इथून पाहिलं गेलं तर 22 या धावसंख्येवर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये चेतन. टीमची धावसंख्या पाहिली आहे तर 35 35. या ब्लिसला हा ट्रॅपकर मिस टायमिंग आहे. फिल्डर धावतोय बॉल मागे, परंतु तिथे पहा नशीब होतं चेतनकडे. सिंगल इथून कंप्लीट झाल्या आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचले 36 या धावसंख्येवर. आणि षटक क्रमांक 3 इथून होईल समाप्त. थोडस ड्रिंक्स ब्रेक आहे आणि जाऊया डीजे मास्टर कडे. या व्यासपीठावर आमचे मिलिंदजी पाटील एक उत्कृष्ट समालोचक आणि त्यांचा आपण सन्मान करूया. मी विनंती करतो आमचे राकेशजी आहेत विलासजी, आपण हा सन्मान करा. चला ड्रिंक्स मैदानामध्ये जाईल, ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. चला नेक्स्ट मॅच बघा, आपण विनंती करूया विनर. पहिला सामना आपण जिंकला तो म्हणजे टीम आपण पाहिली होती चेरोबा फायटर्स टीमनं. चेरोबा 11 वडवली संघ, विश्वास पाटील यांचा संघ. यामधून जो जिंकेल तो संघ त्यांच्याशी फाईट करेल. चला आपण सन्मान करतोय मिलिंददा पाटील यांचा सन्मान आपण करतोय. एक चांगले व्यक्तिमत्व, एक हिंदी मराठीचा एक गोड आवाज. कारण आज आम्ही 7-8 वर्ष झाले असतील की मायक्रोफोनवर बोलतोय, समालोचन करतोय, परंतु बरीच वर्ष आम्ही यांच्याकडून शिकलोय. आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. इथून पाहिली तर 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या पाहिली तर 36-36 धावफलकावर लागल्या. 2 गडी बाद असताना देखील चांगला लढलाय, परंतु चेतनची विशेष करून खेळी आज चांगली पाहायला मिळते. 9 बॉल फेस केले, 23 या धावसंख्येवर टीमसाठी खेळताना पाहायला मिळतोय. साहिल आहे त्यांच्या समवेत 1 बॉल आणि 1 या धावसंख्येवर खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु न्यू गोलंदाज 4थ्या क्रमांकावर गोलंदाज सज्ज झालाय. प्रत्येक उदाहरण विश्वास या गोलंदाजावर दाखवलाय, परंतु कितपरत पाहिलं गेलं तर विश्वासावर खरा उतरेल हा गोलंदाज आता इथून पाहिलं जाईल. कारण की विशेष करून पाहिलं कर्णाला एंड कडून जो गोलंदाज करतोय, अगदी पाहिलं गेलं तर त्याच्यावर फुल प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की त्या रिझन मध्ये पाहिलं तर वाऱ्याचा प्रवाह तुम्हाला पाहायला मिळेल. जर बॅटला बॉल कलेक्ट झाला तर बॉल सीमापार निश्चित जाताना पाहायला मिळेल, परंतु गोलंदाज मनीष खुटले गोलंदाजी मार्कवर होतील सज्ज. 4थ्या क्रमांकावर आणलं गेले. अगदी पाहिलं गेलं तर हा फार महत्वाचा षटक आहे टीम आदित्य इंटरप्राइजेस पलसवे संघासाठी. आणि पहिल्याच बॉलवर इथे पाहिलं गेलं तर झेल बाद करण्यामध्ये यशस्वी राहिले आहेत. ज्यांना 9 बॉल मध्ये 23 धावा कुठल्या होत्या संघासाठी. चेतन इथून होईल बाद आणि परतीचा प्रवास डगआउट मध्ये. अगदी पहा टायमिंग जुळवण्याचा प्रयत्न करत होता चेतन, परंतु ताकद थोडी कमी पडली. जर ताकद लावली असती तर बॉल अगदी सीमा पार गेला असता, परंतु हाडलक इथून विकेट चेतन अगदी पाहिले गेले तर गमावल्या. टीमची धावसंख्या पाहिली तर 36 आणि 36 वर हा 3रा धक्का लागतोय. 3 विकेट्स गमावल्यात, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. राकेश दाखल झालेत. राकेश गायकर कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील टीमसाठी हे देखील पाहणं फार महत्वाचं असणार आहे.
या बॉलिसला पहिलाच बॉल अगदी फेस करत असताना, परंतु त्या ठिकाणी पहा श्रीकांत भोईर फॅन फ्रॉम शिरडोन ज्यानं फिल्डिंग मध्ये कित्येक मैदान गाजवल्या, तोच फिल्डर त्या ठिकाणी तैनात. थँक्यू. बघा आई नंदादेवी 11 संघ आणि त्याचे व्यवस्थापक आमचे रुपेशजी पाटील. त्यानंतर बघा बाकी नावं काही माहिती नाहीत, या आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. या सर्वजण तिकडे डगआउट मध्ये सुद्धा बरेचसे प्रेक्षक आहेत बघा, त्या सर्वांना विनंती पळसपे टीमला सपोर्ट करतायत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. या व्यासपीठावर येऊन आपण या स्पर्धेचा आणि या महाचा आनंद घ्या. अगदी पाहायला गेले तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले देवेंद्र मुकादम मॅन फ्रॉम शिरडोन. आई नंदादेवी 11 नांदगाव टीम कडनं खेळताना पाहायला मिळतील. अगदी हा खेळाडू चांगला आहे, विशेष करून गोलंदाजी या फलंदाजाची चांगली तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट इनिंग मध्ये. अगदी पाहायला गेलं तर तालुका असेल, ओपन असतील, बरेच स्पर्धामध्ये हा खेळाडू तुम्हाला सातत्यानं खेळताना पाहायला मिळाला. पनवेल प्रीमियर लीग असो. बघा आमचे वडवलीचे पोलीस पाटील वसंतजी मुका पाटील यांचं इथे शुभागमन झाले, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वसंतजी पाटील इथून थोडासा करा पाहायला मिळालाय. सिंगल होती, लगेच डबल मध्ये कन्वर्ट केल्या आणि 2 धावा इथून वसूल केल्या गेल्यात. कारण की पाहिलं गेलं तर 2 बॉलवर 2 धक्के मिळाले होत्या. आई नंदादेवी 11 नांदगाव टीमला तिथून थोड्याशा धावा थांबल्या होत्या, परंतु इथून देवेंद्र मुकादम अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात, परंतु गोलंदाज सज्ज. फुटवर्कचा वापर इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्यावेळेसला केतन थ्रो चांगला पाहायला मिळाला, परंतु रनिंग गुड विथ विकेट त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि या केल्या गेल्या 2 धावा कंप्लीट. अगदी सिंगल डबल धावा जरी आल्या, परंतु त्या धावा येताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या पाहिली तर 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. टीम 4थं दशक मार्गाचं लागले. टोटल 4 विकेट्स गमावल्यात आई नंदादेवी 11 नांदगाव टीमनं. 4थं षटक तुम्ही पाहत आहे, परंतु इथून थोडस अगदी पाहायला मिळेल. थोड्याच वेळात पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल, परंतु टीमची धावसंख्या पाहिली तर अद्यापर्यंत 40 धावा धावफलकावर आहेत. आणि इथून वाईटचा इशारा पंचांनी दिला आणि वाईटच्या मदतीनं 1 धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून खर्च करतोय गोलंदाज. आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 41 धावा धावफलकावर. तो कालचा दिवस पाहिला असेल तुम्ही तर 80, 65, 72, 73 धावा होत होत्या, परंतु आज पाहिल्या गेल्या तर तेवढ्या धावा या मैदानावर होताना दिसत नाही. या धावा कराव्या लागतील. धावा एकमेव पर्याय आहे तुमच्याकडे नेक्स्ट इनिंग मध्ये लढण्यासाठी आणि ते धावा तुम्हाला कराव्या लागतील. प्रतीक उद्धार थ्रो चांगला पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी 2 धावा, तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल. प्रतीक उद्धारने देखील डोक्यावर हात ठेवल्या, प्रश्नचिन्ह त्याला देखील पडला असेल. बॉल थ्रो करायला पाहिजे होता की नव्हता, परंतु 3 धावा इथे कंप्लीट केल्या. 3च्या मध्ये टीमची धावसंख्या 44 धावा धावफलकावर लागल्यात. एका धावेने देखील दबाव क्रिएट करू शकतात ते. अगदी पाहिलं गेलं तर अपोजिट टीमवर आणि ते करताना पाहायला मिळतात. देवेंद्र मुकादम चौकार षटकार त्यांच्या बॅटमधनं येत नाहीये, परंतु धावा अगदी पाहिलं गेलं तर चालू ठेवल्या टीमचे, हे फार महत्वाचं आहे. कारण की 2 झटके लागले होते, तिथून धावा थोड्याशा थांबल्या होत्या, परंतु तिथून गाडी पुढे चालताना पाहायला मिळाली देवेंद्र मुकादम यांच्या माध्यमातून. आणि टीमची धावसंख्या पाहिली तर 44 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. याबलिसला मारण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसलाय. 1 धाव इथून पाठकटच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते आणि या टीमची धावसंख्या 45 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 इथून संपला जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर चला पाणी आपण घेऊन जायचं आहे 12th मॅन, कारण की उन्हाचा तडाखा आहे. चला 12th मॅन आपण पाणी घेऊन जायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये.
हॅलो, अगदी पाहिल्या गेले तर 45 धाव फलकावर लागल्या. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि अंतिम फार महत्वाचा षटक आहे. स्लॉग ओव्हर तुम्हाला इथून पाहायला मिळेल आणि त्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावा येतील का? अगदी पाहिल्या गेले तर विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांची धनराशी असेल आणि ती लगावली गेल्या. राकेश पारधी, बबलू आणि संकेत टकले यांच्याकडनं अगदी पाहिलं गेले तर विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये असणार आहेत. अगदी स्वप्नीलची पाटील आणि संदेशची त्यांच्याकडनं अगदी पाहिलं गेलं तर प्रत्येक डॉट साठी टोटल 500 रुपये असणार आहेत. इथून पहा पहिला डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय का? यस, इथून डॉट बॉल आला आणि अगदी पाहिलं गेलं तर सुरुवात चांगली केली या गोलंदाजांना. अंतिम स्लॉग ओव्हरचे षटक आहे. टीमची धावसंख्या 45 आहे. इथून पाहिलं गेलं तर 60 धाव्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे, कारण की 60 धावापर्यंत पोहोचलं तर पाहिलं गेलं तर थोडंसं स्ट्रॉंग झोनमध्ये जाऊन पोहोचेल. परंतु आदित्य एंटरप्राइजेस पलसपे संघ देखील चांगल्या धाव्यांवर रोखण्याचा प्रयत्न इथून केला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये सलगचा हा दुसरा डॉट बॉल इथून येताना पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरचा षटक आहे आणि त्याच्यामध्ये डॉट बॉल होणं कुठेतरी पाहायला गेलं तर खराब संकेत आहेत बॅटिंग टीमसाठी, कारण की पाहायला गेलं तर प्रतीक उद्धार आहेत त्या टीम मध्ये. प्रभाकर टकले आहेत, चांगले फलंदाज आहेत. आई नंदादेवी 11 नांदगाव टीम मध्ये आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला चांगली धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. 45 धाव फलकावर लागल्यात. अजूनही पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तोनाक मोठे फटके खेचावे लागतील. अगदी पाहिलं गेले तर अनिकेत साठी विकेट साठी 1000 आहेत आणि त्यानंतर डॉट बॉल साठी 500 रुपये, परंतु 2 डॉट बॉल टाकलेत आणि 1000 रुपयाचे मानकरी देखील ठरल्यात. हे गोलंदाज इथून सिंगल येताना पाहायला मिळतो आणि सिंगलच्या मदतीने पाहिलं गेलं तर धावा टोटल 46 लागल्यात. 46 धाव फलकावर डगआउट पूर्णपणे पाहिलं गेलं तर शांत आहे आदित्य एंटरप्राइजेस पलसपे संघाचा, कारण की चौकार षटकार थोडेसे कमी पाहायला मिळाले. सिद्धांत चांगली बॅटिंग केली होती, त्यानंतर चेतन देखील चांगली बॅटिंग करत होता, परंतु थोडासा पाहिलं गेलं तर कॅच उडाल्यानंतर पूर्णपणे टीम आता संकटात आहे. परंतु देवेंद्र मुकादम यांच्याकडे देखील क्षमता आहे चौकार षटकार खेचण्याची आणि ते आता इथून खेचतील का हा प्रश्नचिन्ह मोठा आहे. 46 तर धाव फलकावर आहेत. या बॉलिसला पहा, अजून एक डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपये आहेत या गोलंदाजाकडे आणि इथून जमा देखील होताना पाहायला मिळतात. इथून पाहिलं गेलं तर 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. टीमची धाव संख्या टोटल 46 धाव फलकावर लागलेत. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक तुम्ही पाहताय. फुटवर्कचा वापर त्या ठिकाणी करायचा होता, परंतु एक शीरक्षक पहा प्रभाकर टकले या बॉलिसला अगदी पाहायला गेले तर स्टंपिंग चांगली पाहायला मिळाल्या आणि देवेंद्र मुकादम इथून होतील बाद. एष्ट्या केल्यात उद्ध्वस्त आणि धक्का क्रमांक अजून एक मिळाला जाईल. इथून 5 आणि टीमची धावसंख्या 46 40 धावा. अगदी पाहिल्या गेले तर स्टंप विकेट इथे पाहायला मिळालं. चांगले यष्टीरक्षकाचं काम प्रभाकर टकले यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. एक हाय डेटर फलंदाज मॅन फ्रॉम शिरडोनचे आहेत आणि चांगली केली त्यांच्या माध्यमातून. नेक्स्ट इनिंग मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी केली. फक्त अवघ्या 1 धाव खर्च केले या गोलंदाजानं आणि 1 विकेट आपल्या नावावर केल्या. अंतिम 1 बॉलचा खेळ आता इथून तुम्हाला पाहायला मिळेल. मोस्ट इम्पॉर्टंट हा बॉल असणार आहे टीम अगदी पाहायला गेले तर आदित्य एंटरप्राइजेस पलसपे संघासाठी. इथून षटकार ठोकला जाईल का अंतिम बॉलवर की चौकार येईल पाहिले जाईल. फुल टॉस बॉल होता लोवर लॉंग लेगला यावेळेसला केलेला दीपक कातकरी आहेत त्या ठिकाणी. थ्रो खरा पाहायला मिळालाय. इथून बॅकअप त्या ठिकाणी दिलाय, परंतु तिथे बॉल सोडलाय आणि हा नशिबाचा येतोय का चौकार. आता या धावा किती दिल्या जातील ते पाहिलं जाईल. नो साठी इथे भीमर साठी रेफर केले ते थर्ड अंपायर कडे आणि ते देखील आता चेक केलं जाईल. हा बॉल भीमर आहे की नाही आता इथून रेफर केले थर्ड अंपायर कडे आणि ते आता इथून चेक करताना पाहायला मिळेल. अंतिम बॉलवर किती धावा येतील
याच्याकडे देखील पाहिले जाईल, परंतु आता इथून चेक करतील हा बॉल बीमर आहे की नाही. या बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक डगआउटमध्ये बरेच प्रेक्षक आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ प्रत्येक गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. मी विनंती करेन, आपापली गावातील कोणी जर व्यक्तिमत्व येत असेल तर आम्हाला फोन करा, सांगा, आपण त्यांचा आवर्जून इथे बोलावून त्यांचा सन्मान करू. प्रत्येकाचा सन्मान करणं हे आपल्या 10 गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे. आणि आमचा कॉन्टॅक्ट आहेच. सर्वांकडे विनंती असेल की आपण नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यांना आपण बोलावून त्यांचा आपण सन्मान करू. हॅलो, इट्स फेअर डिलिव्हरी. या धावा किती पंच? 6 धावा. अगदी पाहिल्या गेलं तर 6 धावा इथून पाहिल्या मिळतील. ओव्हर थ्रो पाहिल्या मिळाला दीपक कातकरे यांच्या माध्यमातून ठिकाणी, आणि या 6च्या मदतीनं टीमची धावसंख्या 52. आपण जाऊया. आमची रुपेश जी आहे त्यांना विनंती करतो या आपण, कारण त्यांनी सांगितलं होतं की त्या दिवशी सुद्धा आम्हाला ते बोलले की आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आमची ओपिनियन आम्हाला बोलायचं आहे, आम्हाला बाईट द्यायची आहे. तर विनंती करतो आमची रुपेशजी गोरे, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. एक दमदार व्यक्तिमत्व, बरीच वर्ष समालोचक म्हणून आपण पाहिलंय, आणि त्यांचा आपण नक्कीच बाईट्स ऐकूया. लाईव्ह आपण कॅमेरा इकडे करा. हॅलो, सर्वप्रथम 10 गाव एकत्र आणण्याचं काम जे शेखर असतील, विलास असेल, राकेश असेल, सुरेंद्र असेल आणि पवन असेल, सर्वप्रथम त्यांना सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. हा तुम्हाला सन्मान जातो आहे. आणि खाऊ नाही, आणि पहिल्याच वर्षी नेक्स्ट इयर पण तुमचा शुभेच्छा असतील माझ्याकडून. आणि दुसरा म्हणजे चोरबा उडवण्यासाठी बेस्ट ऑफ. धन्यवाद. आयोजन खूपच सुरेख आहे. तसेच माझे मिलिंद पाटील यांचं मी अभिनंदन करतो. नक्की धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेखर दादा. येस, थँक्यू रुपेश दादा. कारण त्या लाईव्हला पाहिल्यानंतर सुद्धा त्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं की स्पर्धा चांगली आहे, चांगली स्पर्धा सुरू आहे. पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही सुद्धा आपणाला नक्कीच चांगलं सहकार्य करू हे त्यांनी सांगितलंय. आमचे मिलिंद दादा असतील, एक चांगले व्यक्तिमत्व, बरीच वर्ष मायक्रोफोनवरती सुद्धा बोलत असताना आपण पाहिलंय, आणि त्यांची सुद्धा आपण ॲक्च्युली आम्ही सांगायची काहीच गरज नाही. हा आयोजन कसं आहे, लोक स्वतःच्या डोळ्याने पाहतात. क्योंकि मी सुद्धा एक गावचं प्रीमियर लीग एक गावचं ठेवतो आहे. मला माहिती आहे याच्यामध्ये काय त्रास असतो, काय तकलीफ असते. बरेच जण आपले निगेटिव्ह असतात, त्यातून सुद्धा तुम्ही हा लिंक ठेवले. आणि त्याच्यात म्हणजे सर्वात मोठं म्हणजे ग्राउंड आपल्याकडे उपलब्ध नव्हतं, ती मोठी गोष्ट आहे. आपण 10 गाव तुम्हाला ग्राउंड उपलब्ध करून, तुम्ही विकेट तयार करून, आणि वेल्याला ही मॅच सर्व ठेवली. आणि त्यानिमित्ताने सगळे प्लेयर एकत्र येतात. एखाद्या खेळाडूची आपल्याला खेळी माहिती पडते, आणि हे तुमच्या माध्यमातून घडलं. त्याच्यामध्ये तुमचं सर्वांचं एकदा अभिनंदन. थँक्यू, थँक्यू सो मच. आपलं सर्वांचं प्रेम आहे. कारण जरी मी म्हणेन येणारे आपली नावं घेतात, परंतु त्यापेक्षा मी सांगेन 10 गाव, फक्त आणि फक्त 10 गाव. कारण त्यासाठी आम्ही पहिल्या दिवसापासून एकच सांगत आलो की त्या जाहिरातीवर आयोजक हा शब्दच आम्ही टाकला नाही, फक्त संपर्क. का तर कोणीतरी पुढे येऊन करणं महत्वाचं, त्यासाठी फक्त संपर्क टाकला होता. आणि मग प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय अशा आमच्याकडे रकमा सुद्धा अवेलेबल नाहीयेत. का आम्हाला कुणी दिलंय हे सुद्धा आम्ही सांगतो, पण जे आम्हाला सहकार्य करतायत, मग वस्तुरूपी असेल, देणगी, मग कुणी काही असू द्या, पाणी असेल, वेगवेगळ्या माध्यमातून जे आम्हाला सहकार्य करतायत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि स्पर्धा यंदा जशी झाली आहे तशीच पुढच्या वर्षी सुद्धा मोठ्या जोमानं, उत्साहानं, पुढच्या वर्षी पावसाळ्यातच मॅनेजमेंट असेल, त्यानंतर नवरात्री ते दसरा या दरम्यान ऑक्शन सुद्धा होईल, आणि डिसेंबर एंडिंग त्यामध्ये आपण स्पर्धा ठेवणार आहोत, हे लक्षात घ्या. आणि आमचे प्रकाशदादा चौधरी यांनी आताच सांगितलंय की ज्या प्रथम, द्वितीय, तृतीय, मग त्यामधील कोणतीही ट्रॉफी असेल
ते आम्हाला प्रकाशदादा चौधरी 3ही क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला इथून देणार आहे. ते आत्ताच त्यांनी सांगितले. बघा एकदा जोरदार टाळ्या आमच्या प्रकाशदादांसाठी. एक दमदार व्यक्तिमत्व, माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य, आणि त्यांनी अनाउन्समेंट इथून केली आहे. आणि आता सुद्धा या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी आम्हाला सायकल सुद्धा त्यांनी पुरस्कृत केली आहे. त्यानंतर साई कृपा हॉटेल आमचे अतिशदादा वाकडीकर त्यांनी सुद्धा आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजासाठी सायकल आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष असं स्वागत. येस, थँक्यू. जाऊया आपण पुढच्या माससाठी. इनिंग मध्ये ऐकूया आवाज अमित भोपी यांचा. थँक्यू. धन्यवाद शेखर पाटील साहेब. एक सुरेख आयोजन, अगलं वेगळं आयोजन आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहे. 10 गाव प्रीमियर लीग, 10 गावचे खेळाडू आपण एकत्र करून इथे मात्र ही स्पर्धा आयोजित केली आहे. सुरेख स्पर्धा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि एक वेगळा अनुभव आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. बघा, पाणी जीवनासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर आपण इथून बॉटल घेतो पाण्याची, पण ती अर्धीच फेकून देतो. तर ती अर्धी पाण्याची बॉटल फेकायची नाही, या पूर्ण बॉटल पाणी प्या आणि नंतरच ती फेका, ही विनंती करतो मी सगळ्यांना. मनीष भोईर याला, मनीष कुठले याला जयदीप भोईर यांच्या माध्यमातून 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येतोय. कसंही ते मारत 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं बंपर प्राइज येत आहे. तर फलंदाजी मार्कवर सामना सुरू होत आहे. फलंदाजी मार्कवर 2 फलंदाज आपण बघतोय, प्रभाकर टकले आणि मनीष कुठले. ही जोडी मैदानात दाखल होती आहे. एक शिवडोन गावचा खेळाडू असेल तर एक प्रभाकर टकलेसाठी सुद्धा बंपर प्राइज येत आहे. राकेश पारदी आणि बबलू आणि संकेत टकले यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. इथे मात्र मिडऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला. 1 धाव मात्र त्यात अकाउंट ओपन केलं जात आहे, ते म्हणजेच आई नंदाई नांदगाव संघाचं. धावसंख्या 1. तर इथे मात्र गरज असेल, आव्हान असेल, ते म्हणजेच 5 षटकामध्ये 53 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. आता मात्र मनीष कुठले फलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज आपण बघतोय केतन भगत. या सुरेख फटका, काय फटका सजवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उंच हवेमध्ये गेलाय आणि चेंडू जातोय, पहिला येतोय षटकार. केतन कुठले ऑन फायर पहिल्या चेंडूवर. करू शकेल हा फलंदाज केतन मनीष कुठले आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज केतन भगत. 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. 53 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पॉईंटचा स्लोअर पिचचा चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय 10 धावा. पहिले षटक प्रतिबद्ध असताना पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा कमी आहेत कारण आपण बघितलं कालच्या दिवसात 80-70
71 अशा धावा इथे मात्र पहिल्या सत्रामध्ये ठोकताना बघितलं, परंतु ह्या धावा कमी आहेत त्या म्हणजेच पळसपेस संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्ड, परंतु त्या धावा इथे मात्र डिपेंड करू शकेल का गोलंदाजी करत असणारा संघ पाहणं गरजेचं ठरणार आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल, ती म्हणजेच आदित्य एंटरप्राइजेस पळसपेस संघाच्या गोलंदाजांना. अद्यापपर्यंत धावसंख्या धावफलकावर लागली जातीय. 5 चेंडूचा क्रिकेट संपलाय. 11 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक हँडला येतो तो मनीष कुटले हा फलंदाज. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चुकी करत नाहीये आणि इथे मात्र मोठा गडी बाद होईल. विकेट नंबर पहिली इथे मात्र बाद होतीये. मनीष कुटले बॅक टू द डगआउट. आणि आता मात्र 24 चेंडू असतील शिल्लक आणि गरज असेल ती म्हणजेच 42 धाव्यांची, ती मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजेच ऐनंदाई गावदेवी संघाला. आदित्य एंटरप्राइजेस पळसपेस संघ इथे मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने करणार या संघासमोर पाहणं गरजेचं ठरणार आहे, परंतु अद्यापर्यंत सामना दोन्ही बाजूनी 50-50 आपल्याला पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. चांगले गोलंदाज या दोन्ही संघामध्ये या स्पीडअप करायचं आहे. मी आदित्य एंटरप्राइजेस पळसपेस संघाच्या गोलंदाजांना विनंती करतोय की लगेच सामना चालू करायचा, स्पीडअप करायचा आहे. समोर फलंदाज आपण बघतोय स्ट्राईक हँडला प्रभाकर टकले, याच्या नावावर सुद्धा मोठमोठे रेकॉर्ड आहेत. तो प्रभाकर टकले इथे मात्र स्ट्राईक हँडला आपण बघतोय. हॅलो, तर स्पीडअप करायचं आहे. तर षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय देवेंद्र मुकादम. डिंडा म्हणून ज्याची गणना केली जाते तो देवेंद्र मुकादम इथे मात्र षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. समोर गोलंदाज शिवडोन, समोर फलंदाज शिवडोन गावचा प्रभाकर टकले आणि श्रीकांत भोईर, हे तिन्ही शिवडोन गावाचे खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज आणि 1 गोलंदाज शिवडोन गावचा देवेंद्र मुकादम कशा पद्धतीने कामगिरी करणार, कारण प्रभाकरला त्याची गोलंदाजी निश्चितच माहिती आहे. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर काढतोय आणि इथे मात्र उभा ठेवतोय प्रभाकर टकले या फलंदाजाला, तो म्हणजेच देवेंद्र नामक गोलंदाज. हॅलो, त्यानंतर बघा आमचे तुरमाळीचे धनाजी जाधव यांचं इथे व्यासपीठावर शुभ आगमन झाले, त्यांचं आपण स्वागत करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे कुडावेचे सुजितजी पाटील हे सुद्धा आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर आमचे शिवांश आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर या, आपलं स्वागत आहे. इथे मात्र शॉर्ट पिच पेसचा चेंडू होता, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दाखल होता, परंतु त्याच्यामधून त्याच्या हातामधून हा झेल निसटतोय आणि प्रभाकर टकले याला जीवनदान मिळतोय. हे जीवनदान किती महागात पडेल ते म्हणजे पळसपेस संघाला येणारी वेळच सांगणार आहे, परंतु देवेंद्रने मात्र आपले काम चोख बजावलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ त्याला मात्र लाभत नाहीये. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 12 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना 12 धावा धावफलकावर. देवेंद्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय, दुसऱ्या चेंडूवर आलेली ही 1 धाव आणि आता मात्र 12 धावा धावफलकावर. गरज असेल 41 धाव्यांची गरज, ती म्हणजेच 22 चेंडूमध्ये. 22 चेंडूने 41 धावा.
कशा पद्धतीने इथे मात्र डिपेंड करणार पळसपे संघ. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. श्रीकांत भोईर समोर आहे, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू जाईल सीमारेखा पार. कार्पेटच्या साहाय्याने 4 धावांसाठी श्रीकांत भोईर याच्या बॅटमधून आलेला हा पहिला चौकार. इथे मात्र श्रीकांत भोईर बाद होईल. सुरेख झेल इथे मात्र टिपला जातो पॉईंट क्षेत्रामध्ये आणि श्रीकांत भोईर याच्या पारीचा अंत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. झालं विणलं गेलं होतं, जाल्यात मासा अडकवला होता परंतु तो निसटलाय हातातून. तो म्हणजेच क्षेत्ररक्षकाच्या गोलंदाज निराश असेल तो म्हणजेच दिवेंद्र मुकादम. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. ह्या निर्धाव चेंडूच्या सांगतानंतर दुसरं षटक क्रमांक दुसरं संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपल करून आपण बघतोय 20 धावा. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असेल ती म्हणजे मैदानाच्या आतमध्ये, ती म्हणजे आई नंदाई नांदगाव संघाला. पळसपे संघाच्या गोलंदाजाने इथे मात्र कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना झुकलेला आपला इथे मात्र बघतोय. चांगली लढत, संघर्षमय लढत इथे मात्र पाहायला मिळते. या दोन्ही संघादरम्यान कोणीही आजचा सामना सोडायला तयार नाही आहे. आता मात्र मैदानात उपस्थित आपण बघतो फलंदाज प्रतीक हुद्दार आणि प्रभाकर टकले, दोन्ही एक जीवनदार दोन्ही फलंदाजांना इथे मात्र पाहायला मिळाले आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि मोठे फलंदाज आहेत, मोठमोठे फटके मारण्यात माहीर असलेले हे फलंदाज आपण इथे मैदानाच्या आतमध्ये बघतोय. प्रभाकर आणि प्रदीप हुद्दार. प्रतीक एक नांदगाव गावचा खेळाडू तर एक शिवडोण गावचा खेळाडू आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज विनय गवंडे. विनय गवंडी हा गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर तयार असेल. षटक क्रमांक 3 पनवेल एंडकडून गोलंदाजी करण्यासाठी तयार असेल. आता मात्र गरज आहे मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू शेवटचे असतील आणि 33 धावा. अवघड नाहीये, अशक्य नाहीये, परंतु करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही फलंदाजांना या 33 धावा कराव्या लागतील आणि त्या ह्या 33 धावा करत असताना गोलंदाजी करत असणाऱ्या पळसपे संघाला त्या धावा रोखाव्या लागतील जर या सामन्यात या स्पर्धेमध्ये विजयी व्हायचं असेल. ह्या ओव्हरमध्ये जर कोणी हॅट्रिक मारली, षटकारांची हॅट्रिक मारली तर राकेश पारदी, बबलू आणि संकेत टकले यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक घेतोय.
षटक क्रमांक 3 इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज विनय गवंडी इथे मात्र तयार आहे. पनवेल इनकडून प्रभाकर टकले स्ट्राईक हँडला आहे. प्रभाकरने मात्र अजूनपर्यंत एकही षटकार आणि चौकार इथे मात्र खेचण्यात यश आलं नाहीये. स्पीडअप करायचा आहे, सामना चालू करायचा आहे. ब्लॉकर पेसर चेंडू आहे, चेंडू जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू खालील तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेने धावसंख्या 21 धावा धावफलकावर. आता मात्र स्ट्राईक हँडला तो प्रतीक. मोठे फटके मारावे लागतील जर जिंकायचं असेल या सामन्यात. नंदाई नांदगाव संघाला मोठे फटके खेचावे लागतील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. यास चेंडू उडवलाय. मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि झेल हातामध्ये विसावलाय आणि इथे मात्र मोठा गडी बाद. बॅक टू द डगआउट प्रतीक हुद्दार. इथे मात्र अडचणीत सापडतो तो म्हणजेच नांदगाव संघ. कारण प्रतीक हुद्दार बाद झाल्यानंतर कुठेतरी खूप मोठ्या अडचणीत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु परस्पर संघाचे गोलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतायत. आणि कॅच टिपली गेली मिड ऑफच्या रिझन मध्ये. दुर्वेश खारके यांच्या माध्यमातून सुरेख झेल टिपला गेला प्रतीक हुद्दारेचा. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू सांगता होते. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय निशांत हुद्दार. इथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. प्रभाकर टकलेला मात्र एका ते किल्ला लढवावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील कारण विश्वास असेल तो म्हणजे प्रभाकर टकलेवर. कारण मोठे फटके म्हणजे क्षमता त्याच्यामध्ये आहे. तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज विनय गवंडी. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुढचा चेंडू टाकण्याची सज्ज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच पेटचा चेंडू होता. अपील केली जाते मैदानाच्या आतमध्ये परंतु ह्या निर्धाव चेंडू सांगता होते. सामना तिथे स्थिर, धावसंख्या तिथे स्थिर. आपण बघतोय 14 चेंडू आणि 32 धावांची गरज. 53 धावांची गरज होती. अवघड नव्हतं परंतु ती वाटचाल इथे मात्र अवघड करून ठेवली या गोलंदाज आणि परस्पर संघाच्या. देवेंद्र मुकादम असतील, आता विनय गवंडी असतील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या मैदानाच्या आतमध्ये परस्पर संघाच्या गोलंदाजांकडून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्जा. ब्लॉकर पेचचा चेंडू आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये खेळून काढलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबल होते परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावेवरच समाधान मागावं लागेल. एकेरी दुहेरीवर भर दिली जातीय. कोणते मोठे फटके मारू देत नाहीयेत पण तिथे मात्र मोठे फटके मारावे लागतील. या स्पर्धेत जिंकायचं असेल, या सामन्यात जिंकायचं असेल नांदगाव संघाला तर कुठेतरी मोठे फटके मारावे लागतील. प्रभाकर टकले याला दाखवावं लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज विनय गवंडी. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा सुरेख वेगवान गोलंदाजी, वेगावर स्वार होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता होतीये. टाळ्या वाजवायच्या त्या गोलंदाजासाठी. सुरेख गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. फक्त 2 धावा दिल्यात आणि एक मोलाची विकेट प्रतीक हुद्दार याला बाद करण्यात इथे मात्र यश आलंय. ते म्हणजे विनय गवंडी या गोलंदाजाला.
जी पाटील पोलीस पाटील आहेत वडवली गावाचे आणि त्यांचा सन्मान आपण करतोय. त्यानंतर बघा आमचे गिरवल्याचे मामा लग्न कार्य म्हटलं तर मग जेजुरीचा खंडेराया आणि त्या खंडेरायाला बोलवण्याचं काम जे आमचे करतात ते गिरवल्याचे मामा. नाव नाही माहित परंतु या मामा आमचे राजगुडे मामा आहेत या. त्यानंतर सन्मान करूया बघा आमचे कुडाव्याचे सुजितजी पाटील त्यांचा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मी गणेश यांना विनंती करतोय आपण सन्मान करा. या पण मामा या, कारण गोंधळ आयुष्यामधील लग्न कार्यामधील खूप महत्वाचं आहे. देवांचा मानपान या सर्व गोष्टी आणि गोंधली मामा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते. बरीच वर्ष थोडा कालखंड आपण पहिले आजारी होते परंतु पुन्हा एकदा ते सज्ज झालेत आणि त्यांना विनंती असेल या आपण आपला सहर्ष स्वागत आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता देवेंद्र याच्यावरती, परंतु प्रयत्न पूर्णपणे असफल ठरतोय. फलंदाज निशांत हुद्दार याचा 12 चेंडू आणि 31 धावांची गरज होती. हा आला चेंडू निर्धाव आणि आता मात्र गरज आहे 11 चेंडू आणि 31 धावा. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं रोहित पवार 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असताना काय सुरेख फलंदाजी केली होती. तशीच कामगिरी इथे मात्र करू शकेल का? निशान उद्धार स्ट्राईक एंडला आहे, प्रभाकर टकले नॉन स्ट्राईक एंडला आहे. ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये तशी कामगिरी कोण करू शकेल का? हा सामना नांदगाव संघासमोर आणून ठेवेल का? येणारे वेळेस सांगणारे परंतु देवेंद्र मुकादम चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि आता मात्र पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षण चेंडू त्याचा पिच्छा सोडत नाहीये आणि चेंडू जातोय. चेक करायचं आहे षटकार आहे का वाचवलंय तो चेक करायचं आहे. पंचांना विनंती करतोय. पंच निर्णय चेक करा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय आणि तर या 6 धावा सेफ करू शकला नाही चेंडू. पहिला षटकार खेचतोय. पुन्हा एकदा तसाच पटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न पुन्हा असफल ठरतोय. देवेंद्र मुकादम कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. 3 चेंडूचा खेळ संपला, एक षटकार आलाय. धावसंख्या आपण बघतोय 28 धावा. आता मात्र गरज असेल 9 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. अवघड नाहीये, अशक्य नाहीये, करून दाखवावं लागेल. समोर फलंदाज निशान उद्धार एक षटकार खेचतोय. देवेंद्र मुकादम त्याच्या समोर चांगली गोलंदाजी करू शकेल का? यास चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, सुरेख व्हेरिएशन पाहायला मिळतंय. ते म्हणजेच देवेंद्र मुकादम याचं 3 चेंडू निर्धाव फेकतो आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी पाहायला मिळते. आता मात्र गरज आहे शेवटचे 8 चेंडू आणि 25 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. निशांत हुद्दार इथे मात्र थोडंसं प्रेशर मध्ये येतोय. निर्धाव चेंडू खेळतोय, पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. कर्णाला एंड कडून देवेंद्र मुकादम दिंडा म्हणून त्याची गणना केली जाते. शिवडोन गावचा हा खेळाडू सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका, चेंडू जाईल सीमा रेखा पार. 6 धावांसाठी षटकार.
शांत हुद्दार चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. कभी मेरी तो कभी तेरी 3 चेंडू निर्धाव फेकले होते परंतु 2 षटकार इथे मात्र खेचलेत. 5 चेंडू आणि 12 धावा आल्यात. आता मात्र शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये आई नंदाई नांदगाव संघाला आणि त्या धावा रोखाव्या लागतील. इथे मात्र देवेंद्र मुकादम असतील ते म्हणजेच पळसपेस संघाच्या गोलंदाजांना. आदित्य एंटरप्राइजेस पळसपेस संघ कुठेतरी अडचणीत सापडतोय कारण 2 षटकार आलेत. 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. स्पीडअप करायचं आहे. भरपूर उशीर झालाय. 7 चेंडू आणि 19 धावा होऊ शकतील का? फलंदाज करू शकतील का? येणारी विलेज सांगण्यापासून सामना रोमांचकतेकडे इथे मात्र पाहायला मिळतोय. संघर्षमय लढत इथे मात्र या दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळते. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फुलटॉसचा चेंडू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. मैदानाच्या आतमध्ये डीप स्क्वेअर लेग सीमा रेखा पार चेंडू जाईल 6 धावांसाठी. बारा चेंडू 31 धावांची गरज असताना इथे मात्र 3 षटकार इथे मात्र सामन्याला कलाटणी देऊन जात आहेत. आता मात्र गरज शेवटचे 7 चेंडू 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. इथे मात्र विचार विनिमय करायला भाग पाडलाय पळसपेस संघाच्या कर्णधाराला ते म्हणजेच निशांत हुद्दार या फलंदाजाने. आपल्या फलंदाजीने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने जिंकवला जातोय. मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं रोहित पवारने कलाटणी देऊन आपला सामना विजय केला होता. या सामन्यात सुद्धा तशाच प्रकारची फलंदाजी शेवटच्या क्षणी येऊन इथे मात्र निशांत हुद्दार इथे मात्र करतोय. आता मात्र शेवटचे 6 चेंडू 13 धावांची गरज आहे. समोर प्रभाकर टकले इथे मात्र स्ट्राईक हँडला असेल. त्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. स्पीडअप करायचा आहे. सामना सुरू करायचा आहे लगेचच. भरपूर उशीर झालाय या सामन्याला तर मी विनंती करतो आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि सामना सुरू करायचा आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. विश्वास दाखवला जाईल शेवटच्या क्षणी. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आविष्कार. स्वतः कर्णधार स्वतःवर विश्वास दाखवतोय. इथे मात्र आपल्या संघाला या सामन्यात परत आणेल का आविष्कार? या 13 धावा डिपेंड करू शकेल का? ही येणारी वेळेला सांगून जाणार आहे. सामना या मैदानात तापला जातोय आणि त्याचा तशी फलंदाजी इथे मात्र करतोय तो फलंदाज निशांत हुद्दार. 3 षटकार खेचलेत आपल्या संघासाठी. तर चेरोबा 11 वडवली संघाला मी विनंती करतो की आपण लगेचच समोरच्या कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे कारण यानंतरचा सामना आपला असेल. या सामन्यातून जो विजय होईल त्यांच्या समोर आपला सामना असेल. तर सामना चालू करायचा आहे आपण लगेचच. आविष्कार गोलंदाजी मार्कवर तयार आहे. शेवटचा षटक घेऊन प्रभाकर टकले स्ट्राईक हँडला. शेवटचे 7 चेंडू 13 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. सुंदर सामना प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. ब्लॉकर पॉझिशन चेंडू होता आणि इथे मात्र चांगला चेंडू फेकला गेला. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि निर्धार चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये होती. पहिला कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून. आता मात्र गरज आहे 5 चेंडू आणि 13 धावा. इतिहास घडवू शकेल का स्वतः कर्णधार आविष्कार या मैदानाच्या आतमध्ये? पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर पॉझिशन चेंडू आहे. चेंडू उंच गेला हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे कोणती चुकी करत नाहीये आणि प्रभाकरला बाद करण्यात इथे मात्र यश आलंय. ते म्हणजेच आविष्कार या गोलंदाजाला प्रभाकर टकले बॅक टू द
विश्वाजी पाटील आपण सुद्धा या. विश्वाजी पाटील. तर नवीन फलंदाज येतोय अविनाश नाईक. कारण 13 धावांची गरज होती. स्वतः मोठे फटके मारायला गेला आणि आपली विकेट मात्र गमावून बसलाय प्रभाकर टकले. कारण समोर निशान उत्तर ज्याने 3 षटकार खेचले त्याला 1 रन इथे मात्र काढून द्यायला हवी होती प्रभाकर टकले यांनी, परंतु स्वतःवर विश्वास इथे मात्र अयशस्वी ठरतोय आणि इथे मात्र सामना अडचणीत सापडतोय. पुन्हा एकदा आविष्कार इथे मात्र चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. 2 चेंडू कोणती धाव अद्यापर्यंत देत नाहीये. धावसंख्या तिथे स्थिर आहे. धाव आता मात्र गरज आहे शेवटचे 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा तयार असेल नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय अविनाश नाईक. पुढचा चेंडू इथे मात्र फाईनल क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे राकेश ज्याने झेल टिपली आणि पुन्हा एकदा आल्या पावली परतावं लागेल फलंदाज अविनाश नाईक. बॅक टू द डगआउट. पाहायला मिळालं असतं परंतु इथे कोणीतरी मोठे फटके मारण्याचा लालच इथे मात्र आवरताना आला नाहीये या दोन्ही फलंदाजांना अविनाश आणि प्रभाकर याला. आणि कोणीतरी अडचणीत सापडला जातोय तो म्हणजेच नंदाई नांदगाव संघ. आविष्कार चांगली गोलंदाजी करतोय. आविष्कारच करतोय जणू काय या मैदानामध्ये दाखवून देतोय आपली गोलंदाजी. इथे मात्र आविष्कार हा गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. फुलटॉस पेचा चेंडू एलेक्साच्या दिशेने चेंडू खेळून काढले ते राकेश हा क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण बघतोय 41. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. 2 षटकार शेवटच्या क्षणी खेचावे लागतील. निशान उद्धार हा फलंदाज स्ट्राईक असेल. 3 षटकार अद्यापर्यंत त्यांनी खेचलेत. हे 2 षटकार खेचू शकेल का आणि इतिहास घडवू शकेल का या मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच निशांत उद्धार फलंदाज येणारे वेळेस सांगून जाणार आहे. परंतु अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय दोन्ही संघाकडून. असं वाटलं होतं कुठेतरी 6 चेंडूने 13 धावा फलंदाज सहजरित्या पूर्ण करू शकतील परंतु तो सामना इथे मात्र अवघड करून ठेवलाय. समोर गोलंदाज आविष्कार या गोलंदाजाने अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचे निर्णायक 2 चेंडू आणि गरज असेल ती म्हणजेच 12 धावा. 2 मोठे फटके खेचावे लागतील. समोर फलंदाज निशांत उद्धार. स्लोवर पेसर चेंडू होता. आविष्कार घडवलाय मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार या गोलंदाजाने 5 चेंडू फेकलेत फक्त 1 धाव दिली आहे आणि 2 गडी बाद करण्यात त्याला यश आलंय आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूनी झुकवला जातोय. इतिहास घडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजेच आविष्काराच्या माध्यमातून स्वतः कर्णधार आपल्या संघाला विजयाकडे आणून ठेवतोय. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आणि हा फटका सुरेख काय परंतु फटकाला उशीर झालाय. कुठेतरी पहिल्यांदा स्ट्राईक जर दिली असती निशांत त्याला तर कुठेतरी वेगळं रूप इथं मात्र पाहायला मिळालं असतं. चला आमचे प्रकाश दादा चौधरी इथून रजा घेत आहेत. सकाळी आले होते. चला आपलं स्वागत आहे पुन्हा एकदा. त्यांनी सांगितलंय बघा उद्या पुढच्या वर्षीच्या टुर्नामेंट ज्या होतील त्यासाठी आमच्याकडून ट्रॉफी असतील. आपलं स्वागत असेल. चला आपण सन्मान करूया. विश्वासजी पाटील संघ मालक आहेत. चेरोबा फायटर्स टीम पाहायला मिळेल. संघाचे संघ मालक विश्वासदा पाटील. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर तग धरून आपण पाहताय. 40+ असताना सुद्धा चांगला खेळ आपण पाहू शकाल. त्यानंतर 4 बंधू टोटल अगदी विश्वास पाटील, विलास पाटील, त्यानंतर विजय, निलेश आणि आता सुपुत्र सुद्धा साजन पाटील. त्यांचे वडील सुद्धा त्यांच्या बरोबर असतात. आपण विश्वासजी पाटील यांचा सन्मान करूया. लाईव्ह कॅमेरा इकडे करा रोशन. ही क्षणचित्रे टिपली जातील. संघ मालक विश्वासजी पाटील यांचा विशेष सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू आपल्या सपोर्ट आणि सहकार्याबद्दल. सर्व संघ मालकांचा पुन्हा एकदा मी सहकार्य आणि सपोर्टाबद्दल आभार व्यक्त करतो कारण आपण सर्वांनी मेहनत घेतली, सपोर्ट केला, सहकार्य नोंदवलं त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. या आपल्या केतन देशमुख
केतन देशमुख. लवकर या केतन. केतन देशमुख ज्यांनी आम्हाला कॅप पुरस्कृत केले त्यांचं स्वागत करूया आपण. त्यानंतर आमचे तुरमाळ्याचे धीरज दादा वांगिलकर या. आपण धीरज वांगिलकर आपला सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण तो स्वीकारा. त्यानंतर आमचे बघा आमचे गोंधली मामा, गिरवले गावचे गोंधली मामा, कारण इथे प्रत्येकाची लग्न झाली आहेत बहुतेकांची. त्या लग्नाचा गोंधळ या मामांनीच घातलाय सगळ्यांचा आणि त्यांचं आपण स्वागत करूया.